सॉरी हा, थोडंसं लेट झालं मला यायला. काय चाललंय? काय नाही, सगळं मजेत चालू आहे. तुमचं? घरचे म्हटले की तू एवढा लांब ट्रेनिंगला जाणारच आहे, एकदा भेटून घ्यायला काय हरकत आहे? हो, तेच मला पण तेच बोलले घरचे की भेटून घे एकदा. मग कधी जाणार ट्रेनिंगला? आत्ता 14 तारखेला. अच्छा, कुठे? चंद्रपूर इथे. फक्त काय आहे, आत्तापर्यंत मी जे स्ट्रगल केलाय डिसिप्लिन मध्ये इथपर्यंत आलोय, मला वाटलं होतं मी जवळ अर्धा तास वाट पाहिली. काय कशामुळे अडचण आली एवढी? ते मी फॅशन डिझायनिंग करते ना, मग थोडं क्लासला लेट झालं मला. आणि मला सांगितलं असतं तर मग मी आपण दुसऱ्या ठिकाणी भेटलो असतो, तुझ्या क्लासच्या जवळ एखाद्या ठिकाणी भेटलो असतो आपण. नाही, तिथं खूप रश आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं मग इकडेच भेटू आपण. वेळ हो. घरचे म्हटले की बघायला काय हरकत आहे, म्हणजे समजा मी म्हटलं ट्रेनिंग झाल्यानंतर लग्न करूया, पण ते म्हटले बघून जा, वाटलं जमून ठेव. तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे काय विचारायचं असं विचारू शकतेस? ते मला विचारायचं होतं की ट्रेनिंग झाल्यानंतर मग किती दिवसाची ट्रेनिंग असते तुमची? 8 महिने. 8 महिने. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जॉईनिंग होऊ शकतं. ते कुठं होऊ शकतं ते आपल्या हातात नाही. मग तिथं फॅमिली घेऊन जाऊ शकता ना हो, तुम्ही? क्वार्टर मध्ये भेटतात ना. हो, ठीक आहे ठीक आहे. मला एक विचारायचंय, हा, विचारा. आता समजा तुझं फॅशन डिझायनिंग, तू एखादं फॅशन डिझायनिंग मध्ये तू शॉप पण टाकू शकतेस ना? हो, बुटीक टाकू शकते मी. बरं हे झालं कामाचंच बोलतोय आपण, आपल्या आवडीनिवडी. तुला काय आवडतंय सांगितलं नाही, म्हणजे मला पण. मला बघा, माझे एकदम सिंपल, म्हणजे सिंपल लाईफ आहे माझी. कसं आहे, पोलीस लाईनची जी फॅमिली असते किंवा एखादा पोलिसात सिलेक्ट झालाय, सपोज मला ठीक आहे मी PSI झालो इथपर्यंत, पण एखाद्याला ते आवडतच नाहीये, असं तुमच्या घरच्यांचं काही वैयक्तिक मत आहे का? नाही नाही, आमच्या घरच्यांचं तसं काही नाहीये. काय पोलिसांचं नाव असं 100% बदनाम केलेलं आहे, हो, ते तर की 100 रुपयाची पत्ती, यांना पैसे फेकले की लगेच काही पण काम सोडतात, पैशासाठीच आपापलेले असतात. काही म्हणतात जे पोलीस लाईन अशी की रात्री 12-12 वाजता 1-1 वाजता ड्युटी असू शकते. ड्युटीचं ठेका वेगळं, पण यांना ना असं वसुलीसाठी काही पण कसले पण पद्धतीतून ते पैसे कमवू शकतात. 2 नंबरच्या पैशाचा हे असतं त्यांना. असं गैरसमज आहे. ते तुझ्या डोक्यात काय कन्सेप्ट काय क्लिअर आहे का? नाही, पण हल्ली कसं आहे ना सर, म्हणजे त्या गोष्टी झालेल्या आहेत, तर मग थोडं घरच्यांना वाटतं की पोलिसांबद्दल थोडं त्यांच्या मनात आहेत ना. तू सर म्हणणार का नितीन म्हणणार? नाही, लग्न झाल्यानंतर तर मी आहोच म्हणणार, मग जोपर्यंत नाही तोपर्यंत सरच म्हणावं लागेल, तुमचा दर्जाच तसा आहे ना. माझी पोस्ट कुठेही लागू शकते, इव्हन ते मुंबईत पण लागू शकते, गडचिरोलीत पण जाऊ शकतो, नाही तर पुण्यात पण राहू शकतो. हा, पण मग माझा एक प्रश्न होता की आता मी फॅशन डिझायनिंग करते, जर मला बुटीक वगैरे शॉप टाकायचं म्हटलं तर मग पॉसिबल कसं? आता तुमचं कुठेही पोस्टिंग होऊ शकते. आता आपण डिपेंड, याला भरपूर पर्याय निघतील, असं नाही की आपण आता दोघं पण एज्युकेटेड आहेत. हो. आणि डिपेंड आपला सोर्स काय आहे, आपण बदली कुठे होते, किंवा ती एकदा फायनल स्टेजला गेल्यानंतर आधी आपल्या पसंती, घरच्यांचे विचार, घरच्यांना आवडतंय की नाही, सगळं जुळणं गरजेचं आहे. आपले गुण जुळले पाहिजेत, नाहीतर अचानक एखादा म्हणायचं तुमचे गुणच जुळत नाही, तुमच्यात भांडणं होतील. काय रे ते बापरे, मुलींच्या वडील आजकाल काय काय वागतात. चला मी पोस्ट काढले म्हणून एखादा शेतकरी किंवा एखादा साधारण असेल तरीही तू इतके दिवस काय केलं, असं बरेच प्रश्न असतात. त्यांचा ब्लड ग्रुप सुद्धा चेक करतात. हो, ते तर बरोबर आहे. ठीक आहे, त्यांचं स्वाभाविक आहे. काही कसं आहे, आजकालची पिढी जरा वात्रट विचित्र होत चालली, म्हणून त्यांना मी जवळून पाहिलेली, म्हणून ते तिथपर्यंत जाताही असतील कदाचित. पण मला एक म्हणायचंय, जो काय तुझा भूतकाळ असेल किंवा माझा भूतकाळ असेल, येणाऱ्या भविष्यकाळात असं नको की मागचा भूतकाळ विचारून आपल्यात कलह होईल. असं बरोबर आहे. ते भूतकाळ काढून कशाला आपण उगाच वर्तमान काळामध्ये भांडत बसायचं. मला अजून एक विचारायचंय, तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे बायकोला वेळ कसा देणार तुम्ही? हे असं काही नाही की आम्हाला पण ड्युटी एक ठराविक पिरियड असतो, फक्त कधी कधी त्यांचा टाइम पिरियड चेंज होत राहील ड्युटीनुसार, शिफ्टनुसार, तेवढंच होईल. बाकी वेळ द्यायला काय तेव्हा. तिथे पण माणसं आहेत, त्यांना पण कळत आहे, त्यांना पण संसार आहेत, जे वरून ऑर्डर आहेत त्यांना पण कधीतरी इमर्जन्सी येऊ शकते, त्यावेळेसच काय असेल ती सांगू शकत नाही. बरं, तुमच्याकडनं काही मुली म्हणजे माझ्याकडून काय अपेक्षा? माझं काय म्हणणं आहे, मला अजून ट्रेनिंगला जायला जवळजवळ 20-25 दिवस टाइम आहे. आपण आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपण असं अधूनमधून भेटलं तर चालेल का? हो, चालेल ना, काय हरकत नाही. कमीत कमी आपले स्वभाव मिसळून जातील. एकमेकांना. हो.